नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह ह्या उपक्रमाअंतर्गत असे आपण ऑगस्ट 2020 पासून ऑनलाईन अव्याहतपणे भेटत आहोत. ऑनलाईन तुमचा अभ्यास सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी ह्या ऑनलाईन एज्युकेशनचा अनुभव आनंद घेत आहेत. मी श्रीमती स्पृहा सुरेश इंदू, माझी शाळा चेंबूर एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा जी चेंबूर मुंबई येथे आहे. Today we are going to learn subject English. Our standard is 3rd and today is 7th December 2021. And today we are going to learn unit The Sun and the Wind. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकात पाठ आहे द सन अँड द विंड त्याचा अभ्यास करणार आहोत. लिसन केअरफुली अँड रीड अलाउड विथ मी. लक्ष देऊन ऐका आणि माझ्या बरोबर मोठ्याने वाचा. जेव्हा टीचर वाचणार आहे तेव्हा तुमचं लक्ष व्यवस्थित स्क्रीनवर प्रत्येक शब्दावर असलं पाहिजे. की नवीन शब्द काय येत आहेत, टीचर कसं वाचतायत, यू शुड पे अटेन्शन. नाउ आय एम गोइंग टू शो वन डेमो व्हिडिओ. प्लीज पे अटेन्शन. तुम्ही छान ऐकायचं आहे आणि प्रत्येक शब्द, नवीन येणारा शब्द टीचर कसं बोलतात त्याच्यावर तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. The Sun and the Wind. Listen carefully and read aloud with me. लक्ष देऊन ऐका आणि माझ्या बरोबर मोठ्याने वाचा. The sun and the wind were friends, but the wind was naughty. He blew and he tore and he rushed through trees and gardens and houses. He scattered things here and there. He teased the sun. See what I can do. I am stronger than you. I don't think so, said the sun. Yes, I am. No, you are not. Yes, I say yes, said the wind. Look at the man on the farm. There's a blanket around his shoulders. I will make him throw it away. Let us see, said the sun. Then the wind started blowing. He blew and blew. He blew hard, but the man did not throw the blanket away. It is so windy, said the man, and wrapped the blanket tight around his shoulders. The sun smiled and said to the wind, now watch this. Then the sun began to get hot. He became very, very hot. Oh, said the man, now it's too hot. He took the blanket off and threw it in a corner. Now tell me, who is stronger, the sun or the wind? बघा मुलांनो, हा तुम्ही डेमो व्हिडिओ ऐकला आणि काही नवीन शब्द सुद्धा आलेले आहेत. ते नवीन शब्द सुद्धा तुम्ही लक्षात ठेवले असतील. पुन्हा एकदा मी वाचते. सर्व मुलांनी व्यवस्थित स्क्रीनवर लक्ष द्यायचं आहे. बघा आता टीचर पुन्हा वाचतायत. यू हॅव टू पे अटेन्शन. ओके. द सन अँड द विंड वेअर फ्रेंड्स. टीचर कसं वाचतात, कुठे पॉज घेतात, कुठे थांबतात याचं सुद्धा तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि कोणता शब्द कसा उच्चारतात. ओके. चला सगळ्यांचं लक्ष टीचरकडे स्क्रीनवर. द सन अँड द विंड वेअर फ्रेंड्स, but the wind was naughty. बघा, सूर्य आणि वारा हे मित्र होते. बघा, वेअर फ्रेंड्स होते, मित्र होते.
बट द विंड वॉज नॉटी. विंड कसा होता म्हणजे वारा कसा होता, नॉटी होता, चंचल आणि थोडासा मस्तीखोर, हा खोडकर. नॉटी म्हणजे खोडकर. He blew and he tossed and he rushed. पुन्हा बघा, पुन्हा टीचर लाईन वाचतायत. He blew and he tossed and he rushed through trees and gardens and houses. He blew and he tossed and he rushed through trees and gardens and houses. He scattered things here and there. He teased the sun. See what I can do. I am stronger than you. I don't think so, said the sun. Yes, I am. No, you are not. Yes, I say yes, said the wind. बघा, इथे ह्या दोघांमध्ये संवाद आहे, डायलॉग आहे. कुणामध्ये? तर सन मध्ये आणि विंड मध्ये. सूर्य आणि वारा हे एकमेकांशी संवाद करतायत. काय करतायत आपण पुन्हा बघूया. ही ब्लीव अँड ही टोज अँड ही रश थ्रू ट्रीज अँड गार्डन्स अँड हाऊसेस. आता इथे बघा, हा संवाद नाही, हा संवाद नाही. एक मिनिट. तर हा संवाद नाहीये. काही वेळा कथेमध्ये नॅरेशन असतं, काही सांगितलेलं असतं. तसं इथे काय सांगितलंय की तो ही ब्लीव म्हणजे इथून तिथून तो धावला. ही टोज अँड ही रश म्हणजे इथून तिथून तो उधळत होता, पळत होता, धावत होता. कुठून? थ्रू ट्रीज अँड गार्डन्स अँड हाऊसेस. झाडांमधून, बगीचेमधून आणि घरांमधून, म्हणजे घराच्या आजूबाजूने, घराच्या मधून सुद्धा तो वेड्यासारखा धावत होता वारा. कधी कधी असा अवखळपणा करतो ना, खोडकरपणा करतो. मध्ये बघा खूप पाऊस पडला, पावसाच्या आधी आपण पाहिलं कसा वारा जोराने धावतो. पालापाचोळा घेऊन जातो, धूळ घेऊन जातो. मग तो असा कधीतरी अवखळ किंवा खोडकरपणे नॉटीनेस करतो, नॉटीपणा करतो. ही स्कॅटर्ड थिंग्स हिअर अँड देअर. मग जेव्हा असा उधळलेला वारा असेल, तो काय करतो? इकडच्या वस्तू तिकडे आणि तिकडच्या वस्तू इकडे. तुम्ही पाहिले असेल तुमच्या घरावरचे पत्रे, आजूबाजूचे पत्रे, पालापाचोळा सगळा उडून जातो. हा, ही स्कॅटर्ड थिंग्स हिअर अँड देअर. ही टीज द सन. टीज म्हणजे चिडवणे, वेडावून दाखवणे. त्याने काय केलं तर त्याने सूर्याला चिडवून दाखवलं. ही टीज द सन. टीचर जेव्हा शब्द वाचतात मुलांनो, नवीन शब्द आलेले आहेत, लक्ष ठेवायचं. टीज. ही टीज द सन. सी व्हॉट आय कॅन डू. बघ मी काय करू शकतो. आय एम स्ट्रॉंगर दॅन यू. मी तुझ्यापेक्षा सशक्त आहे, स्ट्रॉंग आहे. आय डोंट थिंक सो, सेड द सन. पण सूर्य म्हणाला, छे छे, मला नाही बरं वाटत, असं मला काही वाटत नाही. येस आय एम. परंतु तो वारा नॉटी आहे ना, तो ऐकत नाही, तो अवखळ झालाय. तो काय म्हणतो? आहे, मी आहे, मी तुझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहे. नो, यू आर नॉट. सूर्य म्हणतो, नाही रे बाबा, तू नाही आहेस. येस आय से येस. तो म्हणतो, होय आहे मी, होय, ठामपणे सांगतोय. सेड द विंड. आपण पुढे बघूया स्क्रीनवर. तर वारा काय म्हणतो बघा. लुक ॲट द मॅन ऑन द फार्म. बघ, तो तिथे शेतावर बसलेला माणूस आहे की नाही, तिथे बघ. लुक ॲट द मॅन ऑन द फार्म. देअर्स अ ब्लँकेट अराउंड हिज शोल्डर्स. त्याने त्याच्या अंगाभोवती ब्लँकेट गुंडाळलेला आहे. आय विल मेक हिम थ्रू इट अवे. मी त्याला ते फेकण्यास भाग पाडेन. बघा, आय विल मेक हिम थ्रू इट अवे. लेट अस सी, सेड द सन. तो म्हणाला, चला पाहूया. देन द विंड स्टार्टेड ब्लोईंग. ब्लोईंग म्हणजे बघा, आपण तोंडाने अशी फुंकर मारतो ना, तसं ब्लोईंग करायला लागलं. त्याला ब्लोईंग म्हणतात.
ही ब्लीव अँड ब्लीव. बघा त्याने फुंकर थोडी नाही मारली, ब्लीव अँड ब्लीव सतत तो फुंकर मारतोय मारतोय मारतोय. तुम्हाला चित्रात पण दिसतोय तो किती ताकदीने ब्लीव करतोय. पुन्हा वाचते मी हा पॅरेग्राफ, तुम्ही लक्ष द्या. लुक ॲट द मॅन ऑन द फार्म. There's a blanket around his shoulders. I will make him throw it away. Let us see, said the sun. Then the wind started blowing. He blew and blew. आता आपण पुढचं बघूया. He blew hard. But the man did not throw the blanket away. वाऱ्याने खूप जोरात खूप म्हणजे ब्लू केलं, जोरात म्हणजे हार्ड म्हणजे खूप ताकदीने त्याने वारा असा सोडला होता, परंतु त्या जो माणूस होता त्याने काय ब्लँकेट फेकलं नाही बाबा. इट इज सो विंडी सेड द मॅन. तो माणूस म्हणाला, तो गृहस्थ म्हणाला, बापरे केवढा वारा सुटलाय. अँड रॅप द ब्लँकेट टाईट अराउंड हिज शोल्डर्स. त्याने आपल्या शरीराभोवती अजून ते ब्लँकेट टाईट असं घट्ट आपल्या अंगाभोवती गुंडाळून घेतली. तुम्हालाही माहितीये जोरात वारा सुटला तर आपण काय करणार, प्रोटेक्शन करण्यासाठी आपलं संरक्षण करण्यासाठी जे ब्लँकेट आहे चादर आहे ती त्याने घट्ट गुंडाळून घेतली. ओके, नाउ आय एम रीडिंग इट अगेन. ही ब्लीव हार्ड but the man did not throw the blanket away. It is so windy, said the man, and wrapped the blanket tight around his shoulders. The sun smiled and said to the wind, now watch this. सूर्य हसला आणि म्हणाला, आता जरा हे बघ. Then the sun began to get hot. आणि सूर्य अजून तापायला सुरुवात झाली. त्याने स्वतःची उष्णता वाढवली. He became very, very hot. He became very, very hot. Oh, said the man. Now it's too hot. बापरे, खूप गरम होत आहे. He took the blanket off and threw it in a corner. त्याने ते ब्लँकेट अंगावरचं काढलं आणि एका कोपऱ्यात फेकून दिलं. Now tell me, who is stronger, the sun or the wind? आता तो विचारतोय, आता तू मला सांग बाबा, कोण बाबा आहे स्ट्रॉंग, कोण आहे सशक्त, सूर्य की वारा? असा त्याने प्रश्न विचारला. पुन्हा एकदा मी वाचते, चला आपण लक्ष देऊया. The sun smiled and said to the wind, now watch this. Then the sun began to get hot. He became very, very hot. Oh, said the man, now it's too hot. He took the blanket off and threw it in a corner. Now tell me, who is stronger, the sun or the wind? आता तुमच्याही मुलांना लक्षात आलं असेल की कोण स्ट्रॉंग होता ह्या दोघांमध्ये. आपण चैतन्याला विचारूया. चैतन्य, कॅन यू टेल मी हू इज स्ट्रॉंगर, द सन और द विंड? विंड. विंड स्ट्रॉंग आहे असं तुला वाटतं? ओके, नो प्रॉब्लेम. आपण रुचीला विचारूया. रुची पाटील, तुला काय वाटतं बाळा? हा, ओके. सन, तुला काय वाटतं? रुची, सांगशील? कारण त्यांनी चॅलेंज केलेलं की आपण ह्या माणसाला जे ब्लँकेट त्यांनी घेतलंय ते आपण कॉर्नरला टाकायला सांगूया, पण ते विंडला होऊ शकलं नाही, पण ते सनला होऊ शकलं. ओके, आपण आता चैतन्याला विचारूया. चैतन्य, तुला विंड का वाटलं बाळा? कारण तो खूप खोडकर आहे. अच्छा, म्हणून तो स्ट्रॉंग आहे का? थोडी करत होता. हा, बरोबर. हा, मग नॉटी माणसं स्ट्रॉंग असतात असं तुला वाटतंय का? नाही. अच्छा,
मग तू ह्या कन्क्लुजनला कसा आला की विंड हा स्ट्रॉंगर आहे? काहीतरी विचार केला असेल ना? सांग ना, तुला जो विचार आला मनात तो तू सांग. तो गार्डन मध्ये झाडांमधून आणि घराच्या आजूबाजूला किंवा आतमध्ये सारखा फिरत असतो. बरोबर. मग तुला असं वाटतं का तो फिरतो म्हणून तो स्ट्रॉंग आहे? काही हरकत नाही. हा काही हरकत नाही. तुला वाटतं की वारा स्ट्रॉंग आहे आणि रुचीला वाटतं की सूर्य स्ट्रॉंग आहे. आपण जाईला विचारूया. जाई, तुला काय वाटतंय? मला वाटतं सूर्य स्ट्रॉंग आहे. का? कारण की वारा खोडकर होता आणि एक माणूस होता, वारा होता, त्याने वारा सोडला पण त्याने काय ब्लँकेट सोडले नाही. पण जेव्हा सूर्य तापला तेव्हा त्या माणसाने ब्लँकेट सोडले, म्हणून मला सूर्य वाटतं. आपण निधीशकडे जाऊया. आपल्याला 2 मिळाले, सूर्याचे आणि 1 वाऱ्याचं मिळालं. निधीश, तुला काय वाटतंय? सन आणि वाईन मध्ये शर्यत लागली होती आणि त्या शर्यतीमध्ये क्लू असा होता की त्या माणसाच्या अंगावरून ब्लँकेट काढायचे. तर ते काढणं नाही झालं आणि सूर्याकडून काढणं झालं, म्हणून माझं असं म्हणणं आहे की सूर्य स्ट्रॉंग आहे. अरे वा, अगदी. हे तू कसं मांडलंस माहितीये का? हे असं मांडलंस, कोर्ट असतं टीव्हीवर पाहिलंय, टीव्हीवर कोर्ट पाहिलं? असं तू लॉजिकल आर्ग्युमेंट केलंस आता. लॉजिकल कन्क्लुजन दिलेलं आहेस आणि तुझं म्हणणं अगदी प्रभावीपणे मांडलंय. आपण अजून बघूया. अजून टीचरने दिलं नाहीये स्वतःचं मत. आपण अर्णव पाटोळेला विचारूया. अर्णव, व्हॉट डू यू थिंक, हु इज स्ट्रॉंग? सन. वाय? का सन? का? सन खूप तापला होता आणि वाईन एकदम थंडी होती. मग काय झालं? मग अजून घट्टा माणसाने घेतला अंगावर आणि सन खूप तापला होता, त्यामुळे त्यांनी सोडलं अंगावर. ओके ओके, हरकत नाही. आपण संहिताकडे जाऊया का? बरं, अन्विषा. अन्विषा, तुला काय वाटतं बाळ? हु इज स्ट्रॉंग? सूर्य. का? सन. हा, का पण? आपल्याला काचं उत्तर एका पण माणसाने चादर ओढली होती, तेव्हा सर खूप तापला. पालकांनी मदत नका करू. अन्विषा सांगशील. आपण रियाकडे जाऊया. रिया, हु इज स्ट्रॉंग? व्हॉट डू यू थिंक, हु इज स्ट्रॉंग? हवा. ओके, तुला पण वाटतं की हवा जास्त स्ट्रॉंग आहे. का वाटतं बाळा? कारण की ती कुठेही बिंदास जाऊ शकते. अच्छा, आणि मग सूर्याची किरण नाही जाऊ शकत का? आता तू बघ, एका झाडाच्या खाली बसली आहेस, मग तुझ्या त्या मागे वळून जर तू पाहिलंस तर तू सूर्याची किरण दिसतात त्या झाडाच्या मधून भेदून आलेली आहे. प्रत्येक पानाच्या मधून आली, तो की नाही? मग आपण आता बघूया, एक लॉजिकल कन्क्लुजनला येऊया. अनेक मुलांनी मतं दिली. बऱ्याच मुलांचं बहुमत आहे सूर्याला आणि 2 मुलांचं मत आहे वाऱ्याला. नाऊ वी विल सी की कोण स्ट्रॉंगर आहे. आता ह्या दोघांमध्ये काय झालं, थोडस आर्ग्युमेंट झालं. म्हणजे काय झालं, वादविवाद झाला. आणि मग कोण स्ट्रॉंगर आहे याच्यासाठी त्याने एक लावली, शर्यत लावली किंवा एक पैज लावली की ह्या माणसाच्या अंगावर जे ब्लँकेट आहे तो जे काढून दाखवेल तो स्ट्रॉंग, अशी ही शर्यत होती.
मग वाऱ्याने काय केलं, पहिला चान्स घेतला आणि त्याने भरपूर वारा सोडला. मग झालं काय की त्या माणसाने अजून चादर घट्ट केली, ब्लँकेट घट्ट 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 करत अंगाशी ओढून घेतली. आणि मग सूर्याने काय केलं, त्याचं तापणं, सूर्याचं तापणं हा गुणधर्म आहे, वाऱ्याचा गुणधर्म आहे वाहनं, ब्ल्यू होणं. तर सूर्याचं गुणधर्म आहे तापणं. मग तो तापायला सुरुवात झाला. जसं जसं सूर्य अधिक अधिक तापायला लागला, तसं तसं त्या माणसाला काय झालं, घाम फुटायला लागला, जीव नको नको व्हायला लागला. आणि त्याने ते ब्लँकेट अंगावरचं काढून फेकून दिलं. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की सन हा स्ट्रॉंगर आहे. का तर यांनी जी पैज लावली होती त्या पैज मध्ये सूर्य जिंकला. जर वारा जिंकला असता तर वी कॅन से विंड इज स्ट्रॉंगर. हो की नाही? अन्विषा चाकू ठेवून दे. अन्विषा, ओके. चला आता मुलांनो, तुम्हाला वाचायचं आहे, तुम्हाला हे डायलॉग बोलायचे आहेत. आता काल मला नाव दिलं होतं श्रवण. तर तुम्हाला इथले डायलॉग बोलायचे. ओके. तर मी मगाशी म्हटलं तसं ही कथा आहे. ह्या कथेमध्ये सगळेच डायलॉग नाही आहेत, तर मध्ये मध्ये नॅरेशन पण आहे. तर ते नॅरेशन हवं तर मी वाचेन किंवा दुसरी मुलं वाचतील आणि बाकीचं तुम्हाला वाचायचं आहे. त्याचे संवाद तुम्हाला वाचायचे आहे. ओके. पण बघूया, बाकीच्या मुलांनी हात खाली घ्या. हा, श्रवण यादव. येस. ओके. विंड झालंय. ज्याने विंडचा मास्क बनवलाय त्याने हात वर करा. श्रवण, बाकीचं काही बोलायचं नाही मध्ये. हा, विंड कोण झालंय? विंडचं कोणी बनवलंय का? ओके, काही हरकत नाही. चला. येस, मी पहिलं 2 वाक्य वाचते. The sun and the wind were friends, but the wind was naughty. He blew and he tossed and he rushed through trees and gardens and houses. He scattered things here and there. He teased the sun. आता आपण बघूया कोण बरं डायलॉग बोलतोय. संजीव परुळेकर. संजीव, प्लीज वाच जरा. हे बघ, see what I can do. Sun and the wind. अरे संजीव, संजीव was naughty. संजीव. Oh. Yes. हाँ, see what I can do. See what I can do. I am stronger than you. I am stronger than you. हाँ, थांब जरा आता. रुची पाटील. हाँ, वो पुढचं लाईन वाच. Said the sun. I don't think so. I don't think so. Said the sun. Yes. बोल संजीव. Yes, teacher. हाँ, बोल ना पुढचं. Yes. पालकांनी थांबा जरा. पालकांनी नका बोलू. Yes, I am. हाँ, रुची. No, you are not. संजीव. Yes, I say yes. Side the wind. हाँ, साइड द विंड नाहीये ते बाळा, सेट द विंड. आणि आपण जेव्हा डायलॉग बोलतो ना तेव्हा सेट द विंड असं नाही म्हणायचंय. हा, ओके. हा, आता आपण जाऊया
श्रवण करेल. श्रवण पण सूर्य झालाय ना. हा यस. काय करते? कोण बोलतय? हा श्रवण थांब जरा. आपण यशला सांगूया. चैतन्य मयेकर झालाय. येस चैतन्य मयेकर. लुक ॲट द मॅन. हे वाच. Look at the man. On the farm. On the farm. There's a blanket. There's a blanket. Around his shoulders. Around his shoulders. I will make him. I will make him. Throw it away. Do it away. Let us see. नाही सॉरी हा सॉरी. इतकं तुझं आहे डायलॉग. श्रवण बोलेल. येस श्रवण. Yes. म्हण. Let us see. Let us see. बघा आता पुढचं नॅरेशन आहे. ते नॅरेशन आपण दुसऱ्याला वाचायला सांगूया. बघूया बरं कोण वाचेल. वैष्णवी चव्हाण. Then the wind started blowing. He blew and blew. He blew and blew. He blew hard. He blew hard. But the man did not. But the man did not Throw the blanket away. The blanket away. ओके. आता आपल्याला एक मॅन पाहिजे. आपण एक मॅन कडे जाऊया. देवेंद्र देसाई. म्हण. पुढचं वाच बरं. It is so windy. It is so windy. Said the man. Said the man. And wrapped the blanket. And wrapped the blanket. Tight around his shoulders. Tight around his shoulders. परत वाच बरं. It is so windy. Said the man. And wrapped the blanket. Tight around his shoulder. Very good. आपण रणजित कडे जाऊया. रणजित. येस. पुन्हा वाच बरं शेवटचा पॅरेग्राफ. He blew hard. But he blew hard. But the man did not throw the blanket away. Throw the blanket away. It is so windy. Said the man. And wrapped the blanket. Tight around his shoulders. Very good. Very good. आता आपण अजून पुढे जाऊया. चल रुची म्हण बघूया. नाव वॉच दिस. चालेल वाच. पहिलं पण लाईन वाच. हरकत नाही. The sun smiled and said to the wind, now watch this. बघा पुन्हा बघा. एक मिनिट थांब. The sun smiled and said to the wind. And said to the wind, now watch this.
Then the sun began to get hot. He became very, very hot. Oh. Said the man. Now it's too hot. He took the blanket off and threw it in a corner. Now tell me, who is stronger, the sun or the wind? Very good. श्रवण, आपण श्रवणकडे जाऊया. त्याने पण एक छान क्वेश्चन केलेला आहे. हे श्रवण, माईक चालू कर बाळा. येस. स्क्रीनवर आहे ते वाच पुन्हा. The sun smiled and said to the wind. Said to the wind. Now then the sun. हे बघ श्रवण म्हण. The sun smiled. The sun smiled and said to the wind. And said to the wind. Now watch this. Now watch this. Then the sun began to get hot. Began to get hot. Go. Began to get hot. He became very, very hot. Very, very hot. Oh. Said the man. Now it's too hot. He took the blanket off. And threw it. In a corner. Now tell me. Who is stronger? The sun or the wind? The sun of the wind. Very good. आपण जाईला सांगूया. जाई नलावडे. Can you read? Yes, madam. पुन्हा वाच बरं. मी संचं वाचू? हा. The sun smiled and said to the wind, now watch this. बाळ जाई. वाईन नाही ते विंड आहे. हा. The sun smiled and said to the wind, now watch this. Then the sun began to get hot. He became very, very hot. Ugh, said the man. Now it's too hot. He took the blanket off there and there threw it in a corner. Now tell me, who is strong, the sun or the wind? बघ बाळ पुन्हा बघ. आता मी पुन्हा वाचते. Now tell me, who is stronger? स्ट्रॉंगर आहे. तू स्ट्रॉंग वाचलं ना. आपण तो शब्द पूर्ण वाचायचा. स्ट्रॉंग आणि स्ट्रॉंगर यामध्ये फरक आहे. काय फरक आहे? तर स्ट्रॉंग म्हणजे सशक्त आणि स्ट्रॉंगर म्हणजे त्यापेक्षाही जास्त सशक्त. म्हणजे थोडस त्याच्यावरचा तो सुपिरियर आहे. हु इज स्ट्रॉंगर, द सन और द विंड? वाच बरं. जाई. हाँ टीचर.
शेवटची 2 वाक्य वाच. हु इज. Who is stronger? हा, करेक्ट. The sun or the विंड. wind? विंड. हा, विंड. हर्ष कवनकर. Yes, teacher. येस, प्लीज रीड. पूर्ण स्क्रीनवरचं पॅरेग्राफ वाच. पहिल्यापासून ना. हे बघ, इथे जे लिहिले ना ते. द सन. The sun स्माइल. हा. सेड टू द विंड. said to the wind. नाउ वॉच दिस. Now what this? Then The sun. The sun began to get hot. He became. He began very, very hot. Very good. Said the man. Said the man. Now it's too hot. Now too hot. He took the blanket. Blanket off and threw it in a corner. Threw it corner. Now tell me. Now tell me, you is stronger. The sun through the wind. Very good. Well tried. Devendra. हा, बोल बा. काय? वाच. तुझ्या मागे काहीतरी चालू आहे. बाई, मामाचा क्लास चालू आहे. ओके ओके, मग मी म्यूट करते तुला. हो. तर मुलांनो, आता आपण बऱ्याचदा वाचलेलं आहे. मग यामध्ये काही नवीन शब्द आलेले आहेत. काय नवीन शब्द आलेत बघूया बरं. हा, निहारला वाचता येतात का? निहार, बघ बरं स्क्रीनवर काय शब्द आलाय. निहार. वाइंड. हा, विंड आहे तो. विंड. थ्रीव. ओके, व्हेरी गुड, वेल ट्राय. पण बघूया, अजून विचारूया. कोण झालं नाहीये अजून. साईश्री. हा बाई. बघ स्क्रीनवर अजून 2 नवीन शब्द आले, वाच बरं. स्कॅटर्ड. वॉच. व्हेरी गुड. अजून आपण पुन्हा सांगूया. देवानंद देसाई. बघ बरं काय शब्द आला स्क्रीनवर. टीज म्हणजे काय सांगू शकशील? चिडवणे. टीज म्हणजे वेडावून दाखवणे, चिडवणे. आपण करतो ना, करतो, ए तू वेडा आहे, ए तू वेडा आहे, तुला काही कळतच नाही, असं आपण म्हणतो की नाही का बऱ्याचदा. किंवा ए तू वेडी आहेस ग, तुला काय कळतच नाही. टीज करतो आपण, चिडवतो, मुद्दाम काहीतरी बोलतो, समोरच्या माणसाला वाईट वाटेल असं बोलतो, तेव्हा ते टीज असतं. नागेश भांगिरे. बघ बरं स्क्रीनवर नवीन शब्द येतोय. त्याने काय घेतलं होतं त्या माणसाने अंगावर काय घेतलं होतं?
बरं, नाही जमलं तिला वाचायला. पण साईश्री, हा बाई. काय आला शब्द स्क्रीनवर बघ? ब्लँकेट. ब्लँकेट. व्हेरी गुड. हर्ष, बघ बरं कोणता नवीन शब्द आलाय? अराउंड. म्हण. अराउंड. अराउंड. व्हेरी गुड. बघ आता कुठला आला? श्रावणी घाडीगावकर. हा बघ स्क्रीनवर मी नवीन शब्द आणते, बघ बरं कोणता आहे. वाच. ओके. हा बघ आणला होता, पुन्हा बघ. शोल्डर्स. शोल्डर्स. म्हण. शोल्डर्स. शोल्डर्स म्हणजे काय सांगू शकशील? खांदा. खांदा. बघ खांदा असेल तर शोल्डर, आणि शोल्डर्स म्हणजे काय? आपल्याला किती खांदे आहेत बघ? 2. येस, म्हणून ते शोल्डर्स. हा, एक असेल तर शोल्डर आणि अनेक असतात तेव्हा शोल्डर्स. आता नवीन शब्द एक आलाय अजून, आपण वैष्णवीला विचारूया. येस वैष्णवी. ब्ल्यू. येस, ब्ल्यू म्हणजे सांगशील काय? ब्ल्यू म्हणजे कलर पण असतो आणि आपण फुंकर मारतो की नाही, असं फुंकर मारतो ना, त्याला ब्ल्यू म्हणतात. हा, चला मग आणखी नवीन शब्द आलाय सन आणि टाईट. असे हे पाठातले नवीन शब्द होते, आणि हा तुमचा असाइनमेंट आहे. असाइनमेंट म्हणजे तुम्हाला माहित आहे, स्वाध्याय. तुम्हाला हा घरी करायचा अभ्यास. काय आहे अभ्यास? तर पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. रीड द लेसन द सन अँड द विंड ट्वाइस. दोनदा वाचायचा आहे हा पाठ. यू हॅव टू रीड ट्वाइस. रीड द लेसन द सन अँड द विंड ट्वाइस अँड ट्राय टू स्पीक डायलॉग विथ युअर सिबलिंग्स और पॅरेंट्स. यातले जे डायलॉग आहेत ते तुम्ही तुमच्या भावंडांसोबत किंवा तुमच्या पालकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे, सराव करायचा आहे. सेकंड, सर्च अँड अंडरलाईन न्यू वर्ड्स अँड राईट इट इन युअर नोटबुक. तुम्ही तुमच्या ह्या पाठातले तुम्हाला जे वाटतात नवीन शब्द, मला जे वाटत होते ते मगाशी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवले, तर तुम्हाला जे वाटतात नवीन शब्द ते तुम्ही सर्च करायचे, म्हणजे शोधायचे, अंडरलाईन करायचे पेन्सिलने. त्याच्या शब्दाखाली एक छोटीशी रेष मारायची आणि ते शब्द तुम्ही तुमच्या वहीत लिहून काढायचे. ओके, हा तुमचा आजचा असाइनमेंट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले असे रोजचे पाठ होतात. हे आपल्या BMC EDU मराठी तिसरीचं जे अधिकृत चॅनल आहे, या चॅनलवर ते दररोज प्रसारित होतात. आणि मग अनेक मुलांनी सबस्क्राईब केलेलं आहे. चुकून कुणाचं राहिलं असेल त्यांनी सबस्क्राईब करायचं, प्रत्येक पाठ लाईक करायचे आणि प्रत्येक पाठ शेअर करायचे. आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या नातेवाईकांना हे पाठ शेअर करायचे आहेत, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं शिक्षण अव्याहतपणे सुरू राहिलं पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही ह्या पाठामध्ये सहभाग घेतला. अनेक मुलांनी मास्क बनवले, ते वापरले सुद्धा, आणि डायलॉग डिलिव्हर सुद्धा केले. त्यासाठी सर्व विद्यार्थी मित्रांचं, पालकांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.
अँड द वाईन. खूप छान. इतका म्हणजे कठीण विषय मुलांपर्यंत सोपा करून कसा मांडावा हे खरंच तुम्ही त्याच्यामध्ये सगळेजण अगदी माहीर झालात. इंग्रजी सारखा कठीण विषय विद्यार्थ्यांना इतकं छान मास बनवायला लावला, तो यूज करून त्यांना बोलायला लावलात, त्यांच्याकडून ते वदवून घेतलात. खूप मस्त, मज्जा आली. मुलं पण अगदी छान इन्व्हॉल्व्ह होत होती बघा. भरपूर विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्तम सहभाग. विद्यार्थ्यांनी पण खूप छान प्रतिसाद दिला सकाळच्याही पाठाला, आत्ताच्याही पाठाला. सकाळी पण स्वयंपाकघरात जाऊन विद्यार्थ्यांनी अगदी सगळी भांडी गोळा करून त्याच्या बरण्यांपासून सगळं अगदी मजा येत होती बघायला. संध्या भोसले मॅडम, तुमचंही खूप विशेष कौतुक. स्वयंपाकघरात नेऊन इंधनाची वगैरे खूप छान माहिती दिलात. परिसर अभ्यास विषयामधून मला वाटतं तो होता विषय घटक. खूप छान, पण खूप छान इन्व्हॉल्व करून घेतलात विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांपर्यंत ते सहज कठीण विषय पोहोचवलात तुम्ही. म्हणजे सहज सोपं, अगदी खूप वदवून त्यांच्या डोक्यात घालण्यासाठी आपल्याला खूप जीव ओतावा नाही लागत आहे. त्या खेळातून वगैरे खूप छान तुम्ही साहित्यातून ते मांडणी करून त्या साहित्यामध्ये त्यांना इन्व्हॉल्व करून घेता. स्वतः विद्यार्थी साहित्य हाताळतायत. तुम्ही सुद्धा इंग्रजी सारखा विषय त्यांना मास वगैरे लावून सूर्य, चंद्र, हवा सगळे अगदी माहिती देऊन खूप उत्तम प्रकारे लेसनचा आपला जो काही उद्दिष्ट आहे ते अगदी छान पैकी साध्य करताय. त्यामुळे खरंच खूप समाधान मिळत आहे. त्यामुळे तुमच्या दोघींचं पण मनापासून कौतुक, मनापासून अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पण तुमच्या पालकांचं पण मनापासून अभिनंदन. तुम्ही खूप छान पाठाला अगदी प्रतिक्रिया देताय, प्रतिसाद देताय आणि पाठामध्ये छान इन्व्हॉल्व्ह होत आहेत. म्हणजे चांगला तुमचा स्वतःचा हे विकास घडवून घेताय ना, ते पाहून मजा येते. अजून विद्यार्थी असते तर अजून बरं वाटलं असतं. बघा, तुमच्या मित्रमैत्रिणींना रोजच कविता मॅडम आपल्या सांगत असतात. तुमच्या मित्रमैत्रिणींना आपली लिंक पाठवत जा, त्यांनाही त्याचा लाभ उठवू द्या. त्यामुळे तुम्ही सगळ्यांना, आपल्या नातेवाईक असतील, कोणी मित्रमैत्रिणी असतील, वर्गातले मित्रमैत्रिणी असतील, आपल्या आजूबाजूवाले असतील, सगळ्यांना आपली लिंक पाठवत जा. किती छान मेहनत घेतात आपले शिक्षक आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत किती छान तो घटक पोहोचवतात. त्यामुळे ते तुम्हालाच एकट्यांना मर्यादित न राहता इतरांनाही त्याचा फायदा व्हावा असं आम्हाला मनापासून वाटतं. आणि माझ्या सगळ्या एक्सपर्ट टीचरांचं कौतुक नेहमीच मी करते, आजही करते. खूप छान कठीण विषय संध्या मॅडमने आणि इंदू मॅडमने अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवलं, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन मॅडम. खूप छान, मस्त.